on saying please. This is an essay written by Alfred George Gardiner. He was born in 1865 and died in 1946. Alfred George Gardiner, in short A.G. Gardiner, was born at Chesford in Essex in 1865. इथे यांचा जन्म झाला. He started his literary career as a journalist. है ना? Journalist means पत्रकार. Literary career, आपलं करियर एक literary career, a person in literature. आणि कोणतं फील्ड लिटरेचर मधलं? ॲज अ जर्नलिस्ट. He started his literary career as a journalist. At the age of 37, he was appointed editor of the Daily News, London. पहिली अपॉइंटमेंट कुठली होती त्यांची? ॲज अन एडिटर, म्हणजे संपादक. डेली न्यूज हे न्यूजपेपरचं नाव. इन लंडन he was appointed as an editor of the Daily News. Under the pseudonym, pen name Alpha of the Plough, he made regular contributions to the Daily News, the Manchester Evening News, etc. Under the pseudonym, कौन सा दिलं जाए? Pen name. Pseudonym, name means name. Pseudo means which is not real, unreal. Okay. आणि कुठलं अनरियल नेम घेतलं त्यांनी? अल्फा ऑफ दी प्लो. बाय धिस नेम ही रोट इन डेली न्यूज and in the Manchester Evening News. His essays are uniformly elegant, graceful and humorous. हे ट्रेड्स आहेत त्यांच्या लिखाणाचे, particularly essay writing as an essayist. युनिफॉर्मली कुठलाही एसे पहा, बिलकुल एलिगन्स त्याच्यामध्ये दिसेलच तुम्हाला, ग्रेस त्याच्यामध्ये दिसेलच तुम्हाला, ह्युमर त्याच्यामध्ये दिसेलच तुम्हाला. डिग्रेडेशन नाही. आपल्या भाषेमध्ये कुठेही खालच्या पातळीवरती हा माणूस कुठेही आलेला दिसत नाही. इतकं युनिफॉर्मली एलिगन्स आणि ग्रेस आणि ह्युमर. ह्युमर म्हणजे काय? हा आहे विनोद. Humor, it's a weapon in the hands of any writer or a poet by means of which he criticizes any folly. जर सोसायटीमधली, कुठल्या इन्स्टिट्यूशनमधली, पॉलिटिक्समधली जर कुठलं कमतरता असेल तर त्याच्यावरती टीका केली जाते, मात्र हसत हसत. अगदी मृदू टीका ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीला म्हणतात ह्युमर. सो दिस वॉज हिज वे, ह्युमरस वे ऑफ रायटिंग एसे. His essays are uniformly elegant, graceful and humorous. The Pillars of Society, Pebbles on the Shore, Many Furrows and Leaves in the Wind are some of his best known writings. Okay, these are his best literary works. Which one? The Pillars of Society, Pebbles on the Shore, Many Furrows and Leaves in the Wind. His uniqueness lies in his ability to teach the basic truths of life in an easy and amusing manner. Okay? He raised the question of morality in everyday life. This is his uniqueness. है ना? ही त्यांची खासियत, ही त्यांची विशेषता. युनिकनेस, विशेषता. लाईज कशामध्ये ही विशेषता? इन हिज ॲबिलिटी टू टीच द बेसिक ट्रूथ्स ऑफ लाईफ. जे लाईफचे बेसिक ट्रूथ्स आहे ते शिकवण्याची त्यांची पद्धती बिलकुल विशेष. हे कसं शिकवायचं आहे? बिलकुल इझी मॅनरनी अँड अम्युझिंग मॅनरनी. ही रेज द क्वेश्चन ऑफ मोरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये मोरॅलिटी किती महत्त्वाची आहे आणि ती किती लॅकिंग आहे त्याच्यावरती त्यांचा खास रोष होता. There should be morality. This was his demand, that there should be morality in everyday life.
In On Saying Please, he points out the value of good manners in social life and emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. हा जो आपल्याला एसे आता समोर अभ्यासायचा आहे, ऑन सेइंग प्लीज, ह्या एसेमध्ये त्यांनी स्पेशली ह्याच्यावरती फोकस केला आहे की द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स इन सोशल लाईफ, आपल्या सामाजिक जीवनामध्ये. ओके, दिस गुड मॅनर्स आर रिअली व्हेरी इम्पॉर्टंट अँड ही एम्फसाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी. है ना, सभ्य बिहेवियर, कर्टसी अँड पोलाइटनेस, नम्रपणे बोलणं, नम्रपणे वागणं, नम्रता, politeness in daily behavior. When we behave in daily life, these two things are very important, courtesy and politeness. This was his focus. He shows how polite speech and manner sweeten the atmosphere around and how discourtesy and ill manners spoil or pollute it. काय दाखवलं या ऑन सेइंग प्लीज या एसेमध्ये, काय सांगितलं आहे त्यांनी की हाऊ पोलाईट स्पीच अँड मॅनर स्वीटन द ॲटमॉस्फिअर. आपल्या अवतीभोवतीचं वातावरण जर स्वीट करायचं असेल तर पोलाईट स्पीच किंवा आपलं गुड मॅनर इम्पॉर्टंट आहे. त्याच्या मदतीने आपलं ॲटमॉस्फिअर आपण छान करू शकतो, चांगलं करू शकतो. अँड हाऊ डिस्कर्टसी, तेच जर आपण डिस्कर्टसीनी वागत असू, है ना, कर्टियस पद्धतीने, रूडली वागत असू, ॲरगंटली वागत असू, आपले शब्द आणि आपला बिहेवियर जर ॲरगंट असेल, रूड असेल, आपले मॅनर्स जर इल मॅनर्स असतील, चांगले मॅनर्स नसतील, तर ते अवतीभोवतीचं ॲटमॉस्फिअर आपण स्पॉईल करतो, पल्यूट करतो. है ना, म्हणून जर आपल्या अवतीभोवतीचं वातावरण, आपल्या अवतीभोवतीचं जग, आपल्या अवतीभोवतीची माणसं जर हसऱ्या चेहऱ्याने आपल्याकडे यायची असतील, चांगल्या मनानं आपल्याकडे यायचे असतील, कारण ह्या समाजामध्येच आपल्याला राहायचं आहे, म्हणजे आपल्या अवतीभोवतीचा हा जो समाज आहे, आपल्या अवतीभोवतीची ही जी माणसं आहे, ही जर चांगली करायची असतील, हे वातावरण जर चांगलं ठेवायचं असेल, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी मस्ट हॅव पोलाईट स्पीच, वी मस्ट हॅव गुड मॅनर्स. ओके, सो दिस वॉज हिज एम्फसिस दॅट इफ यू वॉन्ट टू मेक युअर सोशल लाईफ नाईस, courtesy, politeness, good manners really are very important. So this is what we have to see in the essay named On Saying Please. Now let us read and understand the essay on saying please. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. First statement. थोडे स्टेटमेंट्स केअरफुली पाहायचे, कारण एजी गार्डनरची ती लँग्वेज आहे, थोडी व्यवस्थित पाहायची. द यंग लिफ्टमन इन अ सिटी ऑफिस हू थ्रू, ओके, लिफ्टमॅन, the man who controls the lift, the movement of the lift. What he did one day, one morning, he threw the passenger, one who was getting entered, okay, he threw. And because of this act, because of this particular thing, because he threw away the liftman, असं केल्यामुळे he was fined for the offense, गुन्हा, त्यांनी जो गुन्हा केला त्याच्याबद्दल त्याच्यावरती फाईन बसला. अँड वॉज अनडाउटेडली इन द रॉंग, हा माणूस खरंच चुकलाच होता. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज, गोष्ट होती प्लीज म्हणण्याची. द कंप्लेनंट, कोण, वन हू कंप्लेन्स, जो तक्रार करतो, तो तक्रारदार कोण असेल, ज्या माणसाला लिफ्टमधून फेकलं. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप, ह्या माणसाने एंट्री घेतली लिफ्टमध्ये आणि म्हणाला टॉप. The liftman demanded, top please. लिफ्टमनने डिमांड केली ना, नुसतं टॉप नाही म्हणायचं, टॉप प्लीज म्हणायचं, रिक्वेस्ट करा. अँड दिस कन्सेशन बिंग रिफ्युज्ड, हे जेव्हा त्यांनी नाकारलं, प्लीज म्हणण्याचं नाकारलं,
he not only declined to comply means agree with the instruction. लिफ्टमननी इन्स्ट्रक्शन, कुठली इन्स्ट्रक्शन होती? टॉप, मला टॉपला घेऊन चल. ही डिक्लाइन केली म्हणजे रिफ्यूज केली. नॉट ओनली डिक्लाइन टू कम्प्लाय विथ द इन्स्ट्रक्शन बट हर्ल्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. हर्ल्ड, थ्रू अवे. त्यांनी पॅसेंजरला त्याच्यातून ढकलून बाहेर फेकून पण दिलं. कळलं काय झालं? एक माणूस लिफ्टमध्ये चढला, म्हणाला टॉप. लिफ्ट म्हणून म्हणाला टॉप म्हणायचं नाही, टॉप प्लीज म्हणायचं. त्याने नाकारलं, नाही म्हणत मी टॉप प्लीज. लिफ्टमन त्यांनी टॉपवरती त्याला तर पोहोचवलंच नाही, पोहोचवलं त्याला लिफ्टच्या बाहेर टाकून दिलं बिलकुल. ओके, दिस हॅपन. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कॉमेंट ऑन मॅनर टू फार. ओके, ही गोष्ट मॅनरच्या बाबतीत बऱ्याच लांबपर्यंत चर्चा केली जाऊ शकते. याची कशी? दॅट डिस्कर्सी इज नॉट अ लीगल ऑफेन्स अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. डिस्कर्सी जर कोणी बेशिस्त वर्तन करत असेल, है ना, उर्मटपणे वर्तन करत असेल, तर दिस इज नॉट अ लीगल ऑफेन्स. लीगल ऑफ लॉ, न्यायाच्या दृष्टीनं हा ऑफेन्स नाही, हा गुन्हा नाही. डिस्कर्सी इज नॉट अ लीगल ऑफेन्स अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. असॉल्ट अँड बॅटरी इथं दिलेलं आहे पहा. अन अटॅक विच इन्क्ल्यूड्स नॉट ओनली थ्रेट्स बट ऑल्सो द ॲक्च्युअल यूज ऑफ व्हायलन्स. म्हणजे शॉर्टमध्ये काय, थ्रेटनिंग पण करणं आणि अटॅक पण करणं. दिस इज असॉल्ट अँड बॅटरी. ठीक आहे ना. इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. डिस्कर्टियस जर कोणी असेल, डिस्कर्टियस पद्धतीनं जर कोणी आपल्याशी बिहेव करत असेल, तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला त्याला थ्रेट करणे किंवा त्याला आक्रमण करणे त्याच्यावरती हे मान्य नाही आहे लॉला. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन द लॉ विल अक्विट मी. है ना, काय म्हणतो पहा. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस, जर एखादा घरफोडी करणारा माझ्या घरात घुसला अँड आय नॉक हिम डाऊन, आणि मी त्याला ठोसे मारून खाली पाडलं, द लॉ विल अक्विट मी. असं जर मी केलं, म्हणजे असं आक्रमण जर त्याच्यावरती केलं, असं जर मारामारी मी जर केली, हिंसा वापरली, लॉ विल अक्विट मी, गुन्ह्यातून मुक्त करणे म्हणजे अक्विट करणे. टू फ्री फ्रॉम द लीगल पनिशमेंट, दिस इज कॉल्ड एज अक्विट. लॉ मला अक्विट करेल. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड, हा जो बर्गलर आत घुसला आणि त्यांनी मला फिजिकली असॉल्ट जर केलं, माझ्यावरती शारीरिक हल्ला जर केला, असॉल्ट हल्ला करणे, अटॅक करणे, इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायोलन्स. जर त्यांनी माझ्यावरती शारीरिक हल्ला चढवला, इफ ही अटॅक्स मी फिजिकली, ओके, द लॉ परमिट्स मी टू रिटॅलिएट, प्रतिआक्रमण कर, रिझनेबल व्हायोलन्स वापर, हिंसा केली मी समजा माझा जीव वाचवण्यासाठी, ओके, नो प्रॉब्लेम, लॉ त्याला मान्य करतो. इट डज धिस, हा लॉ, इट मीन्स हिअर लॉ. लॉ डज धिस बिकॉज द बर्गलर and my assailant have broken quite definite commands of the law. असं का मान्य करतो लॉ? कारण हा जो बर्गलर होता, द मॅन हू वॉज बर्गलिंग माय होम अँड माय assailant, okay, he tried to assault me physically, okay, he has broken quite definite commands of the law. त्यांनी लॉचे, कायद्याचे काही डेफिनेट कमांड जे आहेत ते मोडले डेफिनेटली. त्याच्यामुळं लॉ म्हणतो की बिलकुल तुम्ही पण रिटॅलिएट, प्रतिआक्रमण करून जर हिंसा जर केली तर काही प्रॉब्लेम नाही, यू कॅन बी अक्विटेड. बट नो लीगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. कुठलीही लीगल सिस्टीम, ओके, कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट, टू मेक अ लॉ अगेन्स्ट बॅड मॅनर्स. जर कोणी बॅड मॅनर्सनी आपल्याशी बिहेव करत असेल, त्याच्या विरुद्ध आपण हिंसा वापरू शकत नाही.
or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. जर कोणी डिस्कर्टिस आपल्यासोबत वागत असेल तर हा लॉच्या दृष्टीनं पनिशेबल ऑफेन्स नाही. अँड सिम्पथी विथ द लिफ्टमन, आपली सिम्पथी आहे त्या लिफ्टमनसोबत, नो प्रॉब्लेम, बट वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. लॉनी जी त्याला पनिशमेंट केली दॅट इज रिझनेबल, दॅट इज करेक्ट. It would never do if we were at liberty to box people's ears because we did not like their behavior or the tone of their voices or the scowl on their faces. Okay? Suppose we don't like anybody's behavior, कोणाचा बिहेवियर जर आपल्याला आवडत नसेल, कोणी बोलणाऱ्याचा तो टोन जरा रॅश वाटला असेल, आपल्याला नाही आवडला, किंवा कोणाच्या चेहऱ्यावरचे आक्रमक भाव आपल्याला आवडले नाही, तर वी आर नॉट ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स. बॉक्स बॉक्सिंग, ठोसे लावणे. आपण त्यांच्या थोबाडावरती असे ठोसे नाही लावू शकत आहे ना, समजा कोणाचं बिहेवियर आपल्याला आवडलं नसेल तर. और फिस्ट वुड नेवर बी आयडल. जर लॉने आपल्याला मान्यता दिली तर आपले फिस्ट काय जागेवर राहणार नाही, थोबाड फोडणारे समोरच्याचे. अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. आणि सिटीमधले जे गटर्स आहेत ते ब्लडनी वाहत राहतील दिवसभर, है ना, खून खराबा होईल, है ना, देर विल बी ब्लड शेड. ओके, सो बॅड मॅनर्स और डिस्कर्सी, दिस इज नॉट legally accepted. I mean, there is no legal punishment against bad manners or discourtesy, right? Okay, I may be as uncivil as I may please, and the law will protect me against violent retaliation. कळलं पहिलं वाक्य? I may be as uncivil, कितीही uncivil पाहिजे तसा मी वागू शकतो, तरी लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायोलंट रिटॅलिएशन. माझ्या अगेन्स्ट व्हायोलंट रिटॅलिएशनची अपेक्षा नाही. माझ्या विरुद्ध कोणीही हिंसा वापरू शकत नाही, मला लिगली पनिशमेंट होऊ शकत नाही मी जर अनसिव्हिल वागलो तर. आय मे बी हॉटी, एकदम गर्विष्ठ माणूस कसा बोलतो तसा हॉटी राहू शकेल, और बुरिश, रूड, हो ना. And there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. हा आपला पण एक्सपिरियन्स आहे ना. वात्रट बोलणारे काही लोक असतात, बोलण्यात लागून तितक्या वेळेला शिव्या येतात, है ना. सरते शेवटी होतं काय, इल मॅनर्ड फेलो, अक्कल नाही, यांना चव नाही बोलायची, यांना वागायची चव नाही, असं म्हणून ह्या माणसांना वेगळं करून दिल्याच्या पलीकडे कुठली पेनॉल्टी आहे का, न्याय ह्यांना कुठलीही पनिशमेंट देऊ शकतो का, नाही. ओके, ए जी गार्नर ह्यांनी जेव्हा हा एसे लिहिला त्यावेळेला ते नव्हतं, आजही कंडिशन तशीच आहे. दॅट इफ आय एम हॉटी, मी जर हॉटी, गर्विष्ठपणे ताठा मिरवत जर वागत असेल, रूढ वागत असेल, है ना, टाकून बोलत असेल कुणाला, माझ्या अगेन्स्ट कायदा काहीही करू शकत नाही. जास्तीत जास्त काय म्हणेल, इल मॅनर्ड फेलो, याला मॅनर्स नाहीत. द लॉ डज नॉट कॉम्पेल मी टू से प्लीज. कायदा मला प्लीज म्हणण्यासाठी बाध्य करू शकत नाही, फोर्स करू शकत नाही. कॉम्पेल करणे, फोर्स करणे. ओके, द लॉ डज नॉट कॉम्पेल मी टू से प्लीज, प्लीज म्हणण्यासाठी, और टू अट्यून माय व्हॉइस टू अदर पीपल्स सेन्सिबिलिटीज. लोकांना पटेल अशा पद्धतीनं माझा आवाज ट्यून करायचा, रॅश नाही बोलायचं, रूड नाही बोलायचं, है ना, याच्यासाठी लॉ मला बाध्य करू शकत नाही. हे तितकंच खरं आहे. दॅन इट सेज दॅट आय शॅल नॉट वॅक्स माय मस्टेज और डाय माय हेअर और विअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक, है ना. हेअर डाय करायसाठी, डोक्याला कलर लावायचं, केसांना कलर लावायसाठी लॉ बाध्य करू शकतो का, नाही. माझ्या मस्टेजच्या त्या मस्टेजला वॅक्सिंग करायसाठी
लॉ बाध्य करू शकत नाही. तसाच प्लीज म्हणायसाठी लॉ मला बाध्य करू शकत नाही. माझा आवाज कसा चढा असावा की नॉर्मल असावा की नम्र असावा याच्यासाठी लॉ मला कुठेही बंधन घालू शकत नाही. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसिरेशन ऑफ आवर फिलिंग्स ॲज अ केस फॉर कॉम्पेन्सेशन. महत्त्वाचं वाक्य बरं. लॉ डज नॉट रेकग्नाइज की आपल्या फिलिंग्सला काही लॅसिरेशन, काही हर्टिंग होत असेल, काही ओरखडा बसत असेल है ना. तुम्हाला जर कोणी टाकून बोललं असेल तर निश्चित आपल्या मनाला लागतं. पण ह्या मनाला लागणारा, ह्या जी इजा झाली आहे मनाला, याला लॉ रेकग्नाइज करत नाही आणि म्हणून याच्या अगेन्स्ट कोणतंही कॉम्पेन्सेशन नाही, कुठलाही मोबदला मिळत नाही. फिजिकली जर कुणी अटॅक केला असेल, हां, लॉ त्याला मान्य करतो. पण मनावरती जर कुणी हार्म पोचवला असेल, लॉ तिथे काहीही करत नाही. देर इज नो अलाउन्स फॉर मोरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. या बाबतीत, डिस्कर्टसीच्या बाबतीत है ना, इल मॅनर्सच्या बाबतीत, बॅड मॅनर्सच्या बाबतीत, देर इज नो अलाउन्स फॉर मोरल है ना, नैतिकदृष्ट्या किंवा इंटेलेक्च्युअलदृष्ट्या जर कुणी डॅमेज करत असेल, शिव्या मारणे ही त्याच्यातलीच गोष्ट आहे बरं. वेन वी कर्स एनीबडी, अब्यूज एनीवन, use very evil words, we are damaging someone's personality, we are damaging someone intellectually, morally also, okay. But if we do so, there is no allowance, the legal punishment is nowhere there.